लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. शासन, शिक्षक, स्वयंसेवक आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच साक्षर भारतचं स्वप्न साकार होईल. मंत्री दादाजी भुसे. नवभारत साक्षरता कार्यक्रम राज्यस्तरीय उल्हास मेळावा 2026. सामूहिक प्रयत्नातूनच आपण शिक्षणाचा प्रसार अधिक व्यापक करू शकतो. उल्हास नवसाक्षरता अभियानातून शासन, शिक्षक, स्वयंसेवक व समाज यांच्या संयुक्त सहभागातूनच साक्षर भारतचं स्वप्न निश्चितपणे साकार होईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले. CMCS कॉलेज येथे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय उल्हास मेळावा 2026 कार्यक्रम प्रसंगी मंत्री श्री भुसे बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक योजना पुणे कृष्णकुमार पाटील, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचे सहसंचालक डॉक्टर कमलादेवी आवटे, नाशिक बोर्डचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर सुभाष बोरसे, शिक्षण संचालक योजना संचालनालय पुणे डॉक्टर वंदना राहुल, कोल्हापूर विभागाच्या उपसंचालक प्रभावती कोळेकर, विभागीय उपसंचालक नाशिक विभाग संजय कुमार राठोड, प्राचार्य रंजना लोहकरे, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक साहिलता सामलेटी, शिक्षणाधिकारी योजना सरोज जगताप यांच्यासह अधिकारी, शिक्षक, नवसाक्षरता नागरिक उपस्थित होते. मंत्री श्री भुसे म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण शिफारसी करण्यात आल्या आहेत. त्या शिफारशींच्या अनुषंगाने केंद्र शासनाने उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम हा उपक्रम 1 एप्रिल 2022 पासून सुरू केला आहे. देशातील एकही नागरिक निरक्षर राहू नये, हे या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रात, प्रत्येक परिसरात अजूनही निरक्षर असलेल्या बांधव भगिनींना साक्षर करण्याचं कार्य सुरू आहे. शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार शिक्षक, स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे पवित्र व सेवाभावी कार्य समर्पित भावनेने राबवण्यात येत आहे. समाजातील आजी आजोबा, आई वडील, महिला वर्ग तसेच विविध कारणामुळे शिक्षणापासून दूर राहिलेल्या नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. बदलत्या काळात शिक्षणाचे महत्त्व अधिक वाढल्यापासून प्रत्येक व्यक्ती साक्षर आणि सक्षम होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक व्यक्तींनी अत्यंत कठीण परिस्थितीतही साक्षरता वर्गामध्ये सहभागी होऊन वाचन, लेखन, शिक्षणाचा प्रयत्न केला आहे. काहींना आपल्या विद्यार्थी, शिक्षक किंवा शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनातून अक्षर ओळख झाली आहे. ही समाजातील आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. पूर्वी असाक्षर व्यक्तींना अक्षर ओळख, अंक ओळख किंवा मुळाक्षरे 1 2 3 4 या मूलभूत गोष्टी शिकवाव्या लागत असत. परंतु आता काळ बदलला आहे. आजच्या डिजिटल युगात बँकिंग व्यवहार, मोबाईलचा वापर, ऑनलाईन सेवा यासाठी ही व्यावहारिक साक्षरता आवश्यक ठरली आहे. त्यामुळे केवळ वाचन लेखन नव्हे तर डिजिटल साक्षरता देणं ही तितकंच महत्त्वाचं असल्याचं मंत्री श्री भुसे यांनी सांगितलं. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमासाठी विविध शैक्षणिक साधने, प्रशिक्षण कार्यक्रम आणि योजना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्रामीण भागातही अशा उपक्रमांना चालना देण्यासाठी आवश्यक निधी, सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री श्री भुसे यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार देशातील विविध राज्यांमध्ये साक्षरता व शिक्षण विषयक अनेक योजना राबवण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक संसाधने उपलब्ध करून देणं तसेच जिल्हा स्तरावर शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचे शिक्षण संचालक श्री पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष अंकांचे अनावरण करण्यात आले. तसेच बागलाण तालुक्यातील धनश्री देवरे, उज्ज्वला नाडेकर, पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रोहिणी चोले, लक्ष्मी वारघडे,
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील आशा कांबळे या 9 साक्षरांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मंत्री श्री भुसे यांनी विविध शैक्षणिक साहित्य प्रदर्शनासही भेट दिली. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा. भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.